भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल रोजी रात्री नाशिक रोडला भीमसैनिकांनी अलोट गर्दी करीत अभिवादन केलं। सायंकाळी विविध भागातून सुमारे 35 मिरवणूक चित्ररथ सहभागी झाले होते। गेल्या अनेक काळांपासून नाशिक रोड भागात साजरी होणारी जयंती ही ऐतिहासिक जयंती होत असल्याने जिल्ह्याभरातून काही लाख भीमसैनिक हजेरी लावत असतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो अशा घोषणा देत भीमसैनिकांनी व विविध राजकीय सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी रविवार दिनांक 13 रोजी 12 वाजेच्या दरम्यान नाशिक रोड रेल्वे स्टेशन इथं असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केलं। त्याचप्रमाणे सकाळी अनेक भागातील युवक युवतींनी मोटरसायकल रॅली काढून घोषणाबाजी केली। नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यावर पुष्पहार अर्पण करत अनेक भीमप्रेमींनी सेल्फी काढण्याचा आनंद लुटला। सायंकाळी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय लोटला होता। खासदार राजाभाऊ वाजे, आमदार सरोज अहिरे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, महापौर हिमगौरी आडके यांनी पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केलं। सार्वजनिक जयंती समिती अध्यक्ष आकाश भालेराव, कार्याध्यक्ष गौरव काळे, उपाध्यक्ष प्रशांत पगारे, सुचित्रा गांगुडे, खजिनदार कैलास वानखेडे, सरचिटणीस शुभम पगारे, आकाश खैरनार, समितीचे प्रमुख संजय भालेराव, सनी वाघ, कामगार नेते रामबाबा पठारे, भारत निकम, हरीश भडांगे, अमोल पगारे, समीर शेख, शेखर भालेराव, राजाभाऊ वानखेडे, बाळासाहेब सोनवणे, संतोष पाटील, किशोर खडताळे, रोहित निर्भवने, अविनाश वाघ, बाळासाहेब भालेराव, चंद्रकांत भालेराव, प्रमोद बागुल, विशाल गेगडमल, महेंद्र साळवे, महेंद्र तायडे, राजाभाऊ पगारे, विशाल गांगुडे, भारतीय बौद्ध महासभेचे चौदास भालेराव, प्रवीण बागुल, राजू जगताप, बाळासाहेब अहिरे, प्रभाकर कांबळे तसंच महिला आघाडीच्या नैना वाघ, शांताबाई पगारे, सत्याबाई गाडे, विमल तडवी, पूनम काळे आदींसह शेकडो भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। समितीच्या वतीने 135 तोफांची सलामी व फटाक्यांची आतिषबाजी, मिरवणुकीच्या चित्ररथांचं स्वागत करण्यात आलं। डॉक्टर आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येणारा भीम अनुयायांनी विविध सामाजिक संघटना समितीच्या वतीनं अन्नदान, सरबत, थंड पाण्याच्या बॉटल वाटप करण्यात आल्या। पोलीस ठाण्यात सुमारे 90 मंडळांची नोंद करण्यात आली होती। यामध्ये नाशिक रोड पोलीस ठाण्यात 40 तर उपनगर पोलीस ठाण्यात 23 मंडळांची नोंद करण्यात आली असून मिरवणुकीत 15 मंडळांनी सहभाग घेतला होता। यावेळी सायंकाळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती, भारतीय बौद्ध महासभा, करेन्सी नोट प्रेस मित्रमंडळ, बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन, बालाजीनगर मित्रमंडळ, पीपल्स रिपाई मित्रमंडळ, भारतरत्न फाउंडेशन, नालंदा मित्रमंडळ, कैलाजी मित्रमंडळ, जेल रोड युवा फाउंडेशन, समता युवा मित्रमंडळ, पेंढारकर कॉलनी मित्रमंडळ, प्रबुद्ध मित्रमंडळ, रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन, न्यू क्रांती फ्रेंड सर्कल, माता रमाई महिला मंडळ, सुभाष रोड तरुण मित्रमंडळ, भीम जन्मोत्सव समिती, माता यशोधर मित्रमंडळ, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सव समिती, सिद्धार्थनगर धम्मरत्न तरुण मित्रमंडळ, त्रिशरण मित्रमंडळ, सार्वजनिक कला क्रीडा मंडळ, सम्राट मित्रमंडळ, भीमगर्जना मित्रमंडळ आदी मंडळ सहभागी झाले होते। नाशिक पुणे मार्गावरून उड्डाण पुलावरून वाहतूक वळवण्यात आली। बिटको चौकातून जाणारी वाहतूक बंद करण्यात आली। त्याचप्रमाणे सिन्नर फाटेकडून नाशिक रोडकडे येणारा रस्ता बंद करण्यात येऊन वाहतूक वीर सावरकर उड्डाण पुलाकडून वळवण्यात आली। पोलिसांचा चोख बंदोबस्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक व रेल्वे स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यावर नाशिक रोड भागातूनच नव्हे तर जिल्ह्यातून भीमप्रेमी येत असल्यानं कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता पोलीस आयुक्त डॉक्टर संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, जयंत शिरसाट यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं तैनात करण्यात आले होते। मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड।